हॅलो स्टुडंट्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा पेपर जवळ आलेला आहे आणि जो एक्झाम पॅटर्न असेल, काही इम्पॉर्टंट टिप्स असतील युनिट नंबर 1 पासून तर एंड पर्यंत सर्व टिप ग्राफिक्स रिलेटेड मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। तर अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा, कारण ग्राफिक्स रिलेटेड भरपूर खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर आहेत। यानंतर देखील तुमच्या ज्या कॅरी ऑन असतात, एक्झाम रिलेटेड काही क्युरी असतात, त्या सगळ्याविषयी व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। इम्पॉर्टंट टिप्स इंजिनिअरिंग ग्राफिक्स एक्झामिनेशन। सगळ्यात पहिले तर हे तुम्हाला माहितच असेल तरी सुद्धा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, प्रत्येक युनिट वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे। प्रोजेक्शन ऑफ लाईन 12 मार्क्स, प्रोजेक्शन ऑफ प्लेन युनिट नंबर 2 12 मार्क्स, इंजिनिअरिंग कर्व अँड डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड्स टोटल 14 मार्क्स साठी आहे, म्हणजेच कर्व 7 मार्क्स आणि डीएलएस 7 मार्क्स। ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 16 मार्क्स, 16 मार्क्स साठी हा ऑर्थोग्राफिक आहे आणि त्याला सेक्शनल ऑर्थोग्राफिकचा प्रॉब्लेम विचारला जातो। आयसोमेट्रिक प्रोजेक्शन 16 मार्क, हे तुम्हाला माहितच असेल। पुढे वळूयात। आता बघा, प्रत्येक युनिटवर, ठीक आहे, प्रत्येक जे युनिट आहे यावर काय काय इम्पॉर्टंट पॉइंट तुम्ही एक्झाम किंवा पेपर सॉल्व करत असताना लक्षात ठेवायचे, तिथं तुम्ही फोकस करायचा आहे। या सगळ्याविषयी माहिती आपल्याला आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मिळणार आहे। कदाचित व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण शेवटपर्यंत बघा, सर्व टिप्स तुम्हाला समजतील। ओके, आता सगळ्यात पहिले तर एक गोष्ट क्लिअर करतो की ग्राफिक्सचा पेपर म्हणजे प्रॅक्टिस तुम्हाला आवश्यक आहेच। ओके, प्रत्येक युनिट वाईज आपण जाऊयात। पहिले प्रोजेक्शन ऑफ लाईन, नंतर प्लेन, असं करत करत आयसोमेट्रिक पर्यंत ड्रॉ करत असताना काय काय लक्ष द्यायचंय तुम्ही, ओके, ते सगळं बघूयात। सगळ्यात पहिले प्रोजेक्शन ऑफ लाईन, जो 12 मार्क्सला प्रॉब्लेम विचारला जातो, त्यासाठी 7 पॅरामीटर महत्वाचे आहेत। म्हणजेच काय, ट्रू लेंथ, एलिव्हेशन लेंथ, प्लान लेंथ, ह्या 3 लेंथ, त्या व्यतिरिक्त 4 अँगल्स म्हणजे थीटा, फाय, अल्फा आणि बीटा। आपल्याला माहित आहे की ट्रू लेंथ ही जनरली बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये दिली जाते, कधी एलिव्हेशन लेंथ दिली जाईल, कधी प्लान लेंथ दिली जाईल आणि अँगल पैकी काही अँगल दिले जातील। ठीक आहे, तर थीटा अँगल ऑलवेज अबव एचपी, फाय अँगल ऑलवेज बिलो एचपी किंवा एक्स वाय लाईन। ठीक आहे, एक्स वाय लाईनच्या वरती हे अँगल ऑफ ट्रू लेंथ, म्हणजे ट्रू लेंथचा जो अँगल असतो तो थीटा असेल, ट्रू लेंथचा जो अँगल असतो व्हर्टिकल प्लेन मध्ये म्हणजे एक्स वाय लाईनच्या खाली तो फाय असेल। एलिव्हेशन लेंथ ही कधी आहे बघा, इथं मुद्दामून हायलाइट केलं, एलिव्हेशन लेंथ आणि अल्फा ह्या दोन्ही गोष्टी एक्स वाय लाईनच्या वरती असतील आणि प्लान लेंथ आणि बीटा एक्स वाय लाईनच्या खाली असेल। प्लान लेंथ ही जी असते टॉप व्ह्यू असते, ट्रू लेंथची टॉप व्ह्यू। एलिव्हेशन लेंथ म्हणजे फ्रंट व्ह्यू असतो ट्रू लेंथचा। ओके, फ्रंट व्ह्यू एलिव्हेशन लेंथ बरोबरचा अँगल अल्फा आणि प्लान लेंथ बरोबरचा अँगल बीटा। हे बघा, आता इथं डार्क लाईन कुठल्या पाहिजे, फेंट लाईन कुठल्या पाहिजे, असा टाईपचा जनरली तो प्रॉब्लेम असतो। ठीक आहे, या कम्प्लीट प्रॉब्लेम मध्ये असे प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह केले, 3 ते 4 प्रॉब्लेम माझ्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघा। ग्राफिकची प्लेलिस्ट आहे या चॅनलवर, त्यावर तुम्हाला हे प्रॉब्लेम सगळे बघायला मिळतील। आता बघा, ही कम्प्लीट डायग्राम जी काही असेल त्यामध्ये एलिव्हेशन लेंथ डार्क असेल आणि प्लान लेंथ डार्क असेल। ठीक आहे, एक्स वाय लाईनच्या वरती थीटा आणि अल्फा असे 2 अँगल, थीटा अँगल जो असेल ट्रू लेंथ बरोबर आणि अल्फा अँगल एलिव्हेशन लेंथ बरोबर, हे अँगल मेन्शन करायचेच आहेत। ओके, टॉप व्ह्यू मध्ये प्लान लेंथ बरोबर बीटा अँगल असेल आणि ट्रू लेंथ बरोबर फाय असा अँगल असेल। ए डॅश बी डॅश फ्रंट व्ह्यू मध्ये आपण नाव देतो, ए बी टॉप व्ह्यू मध्ये नाव देतो प्लान लेंथला, आणि ए बी 1 हे फेंट लाईन मध्ये पाहिजे ट्रू लेंथ। फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा ट्रू लेंथ फेंट लाईन, ए डॅश बी 1 डॅश हे नेमिंग तुम्ही दिले तरी चालतील। फ्रंट व्ह्यू ऑफ लोकस ऑफ पॉइंट बी, टॉप व्ह्यू ऑफ लोकस ऑफ पॉइंट बी। सगळ्यात महत्वाचं, एक्स वाय लाईन सुद्धा फेंटच पाहिजे। सर्व लाईन्स या डायग्राम मध्ये फेंट येतील, फक्त एलिव्हेशन लेंथ आणि प्लान लेंथ डार्क अशीच डायग्राम तुमची दिसली पाहिजे। सर्वात महत्वाचं म्हणजे इथं बरेचसे मुलं काय करतात, ऑलरेडी बऱ्याचशा लाईन इथं आहेत, प्रोजेक्शन लाईन आपण घेतो आणि इथंच ते मेन्शन केलं जातं की एलिव्हेशन लेंथ किती आहे। जर स्पेस असेल इथे तर मेन्शन करा, अदरवाइज तुम्ही इथं साइडला एक टॅब्युलेट करा, एलिव्हेशन लेंथ किती आहे, ट्रू लेंथ किती आहे, अल्फा, फाय, सगळं अँगल 7ही पॅरामीटर, त्यातले 2-3 दिलेले असतील किंवा कधी कधी 4 पॅरामीटर्स दिलेले असतील। ठीक आहे, तर हे प्रॅक्टिस व्यवस्थित करा। जे काही दिलेले असेल 7ही पॅरामीटर साइडला, प्रॉब्लेम झाल्यानंतर साइडला कुठेतरी लेफ्टला किंवा राईटला तुम्ही ते मेन्शन कराच। ठीक आहे,
कारण हेच आन्सर असतात. हे आन्सर टॅली केलं जातं आणि लाईनवर तुमचं जसं आहे त्यानुसार मार्क्स दिले जाते. अजून एक असं की तुम्हाला इथे डायमेन्शन सुद्धा द्यायचे, डिस्टन्स किती आहे एचं XY पासून आणि बॉटम मध्ये पण XY लाईनच्या खाली सुद्धा. एरो कुठून कुठं घेतलाय तर एरो सुद्धा तुम्ही मेन्शन करा. एरो देण्याची आपली मेथड आहे तर ती तुम्ही व्यवस्थित बघायची. ठीक आहे. हा, आता हे झालं प्रोजेक्शन ऑफ लाईन संदर्भात. आता प्लेन संदर्भात बघूयात. युनिट नंबर 2 प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये मी त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ डिटेल मध्ये टाकलेला आहे. किती टाईपचे प्लेन्स असू शकतात तर इथं तुमच्या समोर जे दिलेत ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्झॅगॉन, त्यानंतर ट्रॅपेझियम, रोम्बस, सेमी सर्कल, सर्कल या टाईपचे ज्या प्लेन आहेत त्यातल्या त्यात ट्रायंगल मध्ये आयसोसेलेस ट्रायंगल आणि इक्विलॅटरल ट्रायंगल या सर्व प्लेन्सवर प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. सर्व म्हणजे कुठल्याही प्लेनवर कुठले पण 2 प्रॉब्लेम यापैकी तुम्हाला विचारले जातील. त्यापेक्षा एखादा एक्स्ट्रा प्लेन, लॅमिना असे वर्ड यूज केले जाऊ शकतात. ठीक आहे. ते जे वर्ड असतील ते प्लेन किंवा लॅमिना किंवा सरफेस किंवा प्लेट असे यूज केले जाऊ शकतात. ठीक आहे. तर मग यापैकी विचारतील. आणि आता इथं काय करायचंय की तुम्हाला इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन तर 2 मेथड आहेत. एक रेग्युलर मेथड म्हणजे ही मेथड जी तुम्ही सॉल्व्ह करता त्या मेथडने सॉल्व्ह केले तरी चालतील प्रॉब्लेम, किंवा ऑक्झिलरी प्लेन मेथडने सॉल्व्ह केले तरी चालतील. ओके. आता यात लक्षात काय ठेवायचंय, प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. पोझिशन ऑफ प्लेन म्हणजे काय, ही जी पोझिशन आहे टॉप व्ह्यू मधली परपेंडिक्युलर आहे की पॅरलल आहे. फर्स्ट पोझिशन जर चुकली तर पुढचा सगळा प्रॉब्लेम चुकणार आहे. त्यामुळं विचार करून सेंटेन्स व्यवस्थित रीड करा, घाई करू नका. सेंटेन्स व्यवस्थित रीड करा. फर्स्ट स्टेप जर बरोबर आली तर मग तुमची पुढच्या स्टेप पण बरोबर येणार आहे. आणि यामध्ये जे शेप आहेत ना ते डार्क पाहिजे. तुम्ही इथं मेन्शन केले बा इन्क्लिनेशन ऑफ अँगल लाईन, डार्क लाईन, फेंट लाईन कुठल्या पाहिजे. तर मग जे आपण म्हणतो ना की XY लाईन फेंट असेल पण मग ही लाईन डार्क दिसली पाहिजे, ही लाईन डार्क असेल, या लाईन फेंट असतील. ठीक आहे. हा जो शेप आहे तो शेप तर डार्क येणारच. नंबरिंग, नेमिंग कसं करायचं ते देखील तुम्ही व्यवस्थित बघा. ठीक आहे. आता हे जे मी पोझिशन ऑफ प्लेन म्हणलंय ना त्यावर थोडंसं सांगतो बघा. स्क्वेअर जर असेल म्हणजे हे तुम्हाला DLS मध्ये सुद्धा यूज होईल आणि प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये सुद्धा यूज होणार आहे. ठीक आहे. पोझिशन 2 साइड रेस्टिंग ऑन साइड परपेंडिक्युलर किंवा पॅरलल पोझिशन ही असेल आणि रेस्टिंग ऑन कॉर्नर किंवा आपण म्हणतो ना की इक्वली इन्क्लाइन पोझिशन असा जर वर्ड असेल तर टॉप व्ह्यू मध्ये अशा टाईपचा स्क्वेअर येईल. ओके. त्यानंतर पेंटागॉन आपल्याला माहिती आहे 108 डिग्री त्याचा अँगल असतो आणि यामध्ये 2-3 केसेस असू शकतात. एज इज पॅरलल टू VP. ठीक आहे. आणि नियरर टू ऑब्झर्वर असं जर असेल तर मग ते हे येईल. म्हणजे तुम्हाला हे दोन्हीसाठी सांगतोय मी, DLS साठी सुद्धा आणि प्रोजेक्शन ऑफ प्लेन साठी सुद्धा. नियरर टू ऑब्झर्वर ही केस येईल आणि पॅरललच केस, पॅरललच पण मग अवे फ्रॉम ऑब्झर्वर तर त्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यू जो काही येईल तो येईल. DLS मध्ये वेगळा असेल, प्लेन मध्ये वेगळा असेल, जो काही येईल तो येईल. पण टॉप व्ह्यू मधल्या पोझिशन वेगवेगळ्या असू शकतात. पॅरलल केस मध्ये या 2 येतील, ही एक किंवा ही एक. पेंटागॉन पॅरलल आहे VP ला आणि कधी कधी काय केलं जातं की परपेंडिक्युलर असा वर्ड यूज केला जातो. तर ही लाईन एक एज परपेंडिक्युलर पाहिजे. ओके. व्हर्टिकल प्लेन साठी. तर या केसेस असू शकतात की आपण त्याला रेस्टिंग ऑन कॉर्नर असं देखील म्हणतो. ठीक आहे. या पोझिशन ज्या आहेत त्या प्रॉपरली तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्या चुकायच्या नाहीत. ठीक आहे. त्यानंतर हेक्झागॉन जर आपण बघितलं तर माहिती आपल्याला कॉर्नर बेस हेक्झागॉन हा असेल आणि साइड बेस हेक्झागॉन हा असेल. ठीक आहे. हा, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये आणि DLS मध्ये लक्षात ठेवायच्या. मी DLS वर परत बोलणारच आहे. इंजिनिअरिंग कर्व युनिट नंबर 3 अँड डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड्स, दोनही असे पॉइंट त्यांनी दिलेले आहेत. दोनही टॉपिक यात आहेत. एक टॉपिक असेल 7 मार्क्स साठी, दुसरा टॉपिक असेल 7 मार्क्स साठी. आता जे इंजिनिअरिंग कर्व्ह आहेत आपल्याला माहिती आहे किती सारे कर्व्ह आहेत आणि किती सारे मेथड त्याच्यात दिल्यात. त्यापैकी कुठलेही 2 विचारतील आणि आपल्याला एक सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला एक सॉल्व्ह करायचा आहे. तर DLS मध्ये हे जे 4 पॉइंट आहेत यावर मी बोलतो थोड्या वेळाने. पहिल्यांदा कर्व्ह विषयी आपण डिस्कस करूयात. हा, आता जे DLS आहेत बघा, हे डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस इथं दिले बघा. DLS ऑफ प्रिझम, सिलेंडर, कोन आणि पिरॅमिड. हे अशा टाईपच्या त्या डेव्हलपमेंट होतील. जवळपास आपण म्हणतो ना हे सगळे प्रॉब्लेम्स ही स्टेप बाय स्टेप DLS ऑफ सिलेंडर कसं करायचं हे या युट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही ते निश्चित बघा. पेपर जवळ आलेले आहे, त्याचा तुम्हाला बेनिफिट होणारच आहे. ठीक आहे. हे मार्क जाऊ देऊ नका, कारण काय की इझी टॉपिक आहे, लवकर कव्हरही होतो
त्यामुळे हे मार्क तुम्हाला जाऊ द्यायचे नाहीत. ही स्टेप कशी करायची, सर्कल काय एवढा ड्रॉ केलाय, पुढे इथं का आले, 12 पार्ट कसे केलेत, सर्व डिटेल मध्ये. हे डीएलएस ऑफ सिलेंडर झालं, हे डीएलएस ऑफ प्रिझम. यामध्ये पण बऱ्याचशे केसेस असतील. इथला जो पार्ट पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे, ही पोझिशन करेक्ट तर मग फ्रंट व्ह्यू करेक्ट, तर मग डेव्हलपमेंट करेक्ट. पण जर ही पोझिशन चुकली, म्हणजे तुम्हाला पॅरलल साइड विचारली अशी आणि तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली, तर मग तुमचा कदाचित कम्प्लीट प्रॉब्लेम चुकू शकतो. डायमेन्शनिंग कसे द्यायला पाहिजे हे देखील त्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. इथं सगळ्यात महत्वाचं, पिरॅमिडचा जर प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय डीएलएस ऑफ स्क्वेअर पिरॅमिड मध्ये ही पोझिशन जर असेल डायरेक्टली या लाईनला पॅरलल येईल. ठीक, महत्वाचा पॉइंट आहे. ही पोझिशन असेल तर डायरेक्टली या लाईनला पॅरलल येईल. जर अशी पोझिशन नसेल, त्याऐवजी ही पोझिशन असेल, तर मग तुम्हाला ही C1 ची मेथड जी आहे, पुढे R घेऊन या लाईनला पॅरलल ते घ्यावं. ह्या दोन मेथड त्या व्हिडिओ मधून तुम्ही क्लिअर करून घ्या, कारण आता हे समजून सांगायला भरपूर वेळ जाईल. त्यामध्ये ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि मग नंतर रॅडियल डेव्हलपमेंट ती होईल. ओके. दोन टाईपचे डेव्हलपमेंट असतात, तर कोन आणि पिरॅमिड, यासाठी रॅडियल डेव्हलपमेंट आपण यूज करतो. हा झाला कोनची डेव्हलपमेंट. अँगल पण दिलाय मी, आणि जर अँगल फाइंड आउट नसेल करायचा तर तो व्हिडिओ बघा, की दुसरी एक सिंपल मेथड पण तुम्हाला सांगितले, की इथून रेडियस घेऊन आर्क आपण देतो कसा आणि पॉइंट मार्क करतो कसे. ओके. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. डीएलएस मध्ये तुम्ही असताना पोझिशन इन टॉप व्ह्यू, मी मगाशी सांगितलं की पोझिशन करेक्ट टॉप व्ह्यू मधली, ही पोझिशन करेक्ट तर मग सगळं करेक्ट. ही पोझिशन चुकली तर मग तुमचा प्रॉब्लेम तो कदाचित कमी मार्क्स येऊ शकतात. डार्क लाईन शेप जेवढे असतात त्याला डार्क लाईन येतील. ठीक आहे. नंबरिंग नेमिंग करायला विसरू नका. ओके. आता इंजिनिअरिंग कर्वच्या बाबतीत एवढे सारे कर्व आहेत. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, इन्व्हॉल्यूट, सायक्लॉइड, हेलिक्स, हेलिक्स ऑन सिलेंडर, हेलिक्स ऑन कोन, आर्किमिडियन स्पायरल, भरपूर आहेत. यापैकी जेवढे कव्हर करत आले, जसं मला वेळ मिळाला तसं मी ते या चॅनलवर टाकलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. यापैकी कोणते पण 2 विचारले जातील आणि एक तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्यातलं त्यात आतापर्यंत इलिप्स बराच वेळेस विचारलेला आहे डायरेक्ट्रिक फोकस मेथडने. त्यानंतर इन्व्हॉल्यूट खूप वेळेस विचारलेला आहे, आणि हेलिक्स हे प्रॉब्लेम कंटिन्युअसली विचारले गेले, म्हणजे ते फेवरेट असतील एक्झामिनरचे, तर ते विचारले गेले. पॅराबोलाचं देखील आहे. ठीक आहे. तर असे तुम्हाला यापैकी कुठलेही 2 विचारतील. प्रॅक्टिस करा. आणि त्या कर्वला नाव द्यायला विसरू नका. बरेचसे मुलं कर्व ड्रॉ करतात, पॅराबोला ड्रॉ केलाय पण त्याला नावच देत नाही. नाव द्यायला विसरू नका. डायमेन्शनिंग आणि नेमिंग यामध्ये मार्क्स खूप जातात मुलांचे, ते मिस्टेक करायची नाहीये. ठीक आहे. आता मगाशीच मी सांगितलं की द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, तुम्ही ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन 16 मार्क्स साठी आहे. ठीक आहे. तर एक्झाम मध्ये तुम्ही बाकी काही, समजा एखादा वेळ नाहीच मिळाला तर एखादा पॉइंट स्किप करत असाल, एखादा क्वेश्चन स्किप करत असाल चालेल, पण ऑर्थोग्राफिक मिस करू नका. ऑर्थोग्राफिक 16 मार्क्स साठी आहे. आणि हे जर समजलं, याची प्रॅक्टिस करा. हे समजलं तर याच्याच रिव्हर्स प्रोसेस काय आहे, आयसोमेट्रिक आहे. हा पार्ट मिस करायचा नाही. खूप मार्क मिळतात यात. जर तुमचं लाईनवर करेक्ट असेल ना, डायमेन्शनिंग प्रॉपर दिलेत ना, असेच प्रॉब्लेम विचारले, याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू ड्रॉ करा. ठीक आहे. त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू ड्रॉ करा. किंवा अशा टाईपचे प्रॉब्लेम जर तुम्ही प्रॅक्टिससाठी केले ना, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्यात, अडचण येणार नाही. ठीक आहे. अशा टाईपचे प्रॉब्लेम हे विचारले जाऊ शकतात. समजा आता हा ऑब्जेक्ट आहे, तर मग त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू काय आहे. डायमेन्शनिंगच्या मेथड बघा, डायमेन्शनिंग कशी द्यायला पाहिजे, काय काय रूल्स आहेत त्याचे. खूप आधी मी तो व्हिडिओ टाकला होता, त्या चॅनलवर आहे. तर डायमेन्शनिंग द्यायला विसरू नका. बरेचसे मार्क आहेत. आता यामध्ये फ्रंट व्ह्यू असेल 5 मार्क, टॉप व्ह्यू 5 मार्क आणि साइड व्ह्यू 5 मार्क, डायमेन्शनिंगला 1 मार्क, असे 16 मार्क्स. ठीक आहे. पुढच्या स्लाइड मध्ये मी सांगतोच तुम्हाला ते. डार्क प्रोजेक्शन लाईन्स आर ऑलवेज फेंट. ज्या तुम्ही टॉप व्ह्यू मधून फ्रंटला किंवा फ्रंट मधून टॉपला घेता किंवा इथून साइडला घेता, त्या सर्व प्रोजेक्शन लाईन फेंट असतील, पण शेप जो असेल तो डार्क असेल. ओके. आता हे 3-4 पॉइंट बघा, लक्षात ठेवा. ऑर्थोग्राफिक रिलेटेड 16 मार्क म्हणजे हायेस्ट वेटेज आहे. त्यातल्या त्यात फ्रंट व्ह्यूला 5 मार्क, टॉप व्ह्यू 5 मार्क, साइड व्ह्यू 5 मार्क आणि डायमेन्शनिंग 1 मार्क, असं ते असणार आहे. डोंट फॉरगेट टू गिव्ह डायमेन्शन इन ऑल व्ह्यू. तिन्ही व्ह्यू मध्ये बरेच मुलं काय करतात, फ्रंट व्ह्यूला डायमेन्शन देतात, टॉप व्ह्यू मध्ये डायमेन्शन देतात, साइड व्ह्यू मध्ये डायमेन्शन द्यायला विसरतात किंवा देत नाही. तसं करू नका. तीनही व्ह्यू मध्ये डायमेन्शनिंग आलेच पाहिजे. ठीक आहे. आरएचएसव्ही, एलएचएसव्ही, लेफ्ट हँड साइड व्ह्यू कुठला, राईट हँड साइड व्ह्यू कुठला, एक्झाम मध्ये दिलंच असेल की तो ड्रॉ करायचा. जर दिलं नसेल, फक्त साइड व्ह्यू असं मेन्शन असेल, तर
तुम्हाला हे स्पेसिफिक मेन्शन करायचं आहे, RHSV किंवा LHSV. प्रॉपर लाईन वर्क म्हणजे डार्क लाईन, फेंट लाईन, सेंटर लाईन, डॉटेड लाईन, कंटिन्युअस लाईन, थिक लाईन, थिन लाईन, या सगळ्या लाईन्स तुम्हाला प्रॉपरली ड्रॉ करता आल्या पाहिजे. फाईन. डायमेन्शनिंग टू द सर्कल अँड सेमी सर्कल मेथड आहे का त्याच्या, कसं पाहिजे सर्कलला डायमेन्शन त्याच वेने द्या. नेमिंग द्यायला विसरू नका आणि कम्प्लीट तीनही व्ह्यू ड्रॉ करा. बऱ्याच माझं तर असं ओपिनियन आहे की बरेचसे स्टुडंट काय करतात, स्टार्टिंगलाच मॅक्झिमम वेटेज आहे म्हणून ऑर्थोग्राफिक सॉल्व्ह करायला घेतात. चालेल. ऑर्थोग्राफी एकदा कम्प्लीट झालं ना तुमचं कमी वेळात, तर मग 3 तासाचा पेपर आहे, त्यातला तुम्ही 45 मिनिट्स जरी ऑर्थोग्राफिकला दिले तरी हरकत नाहीये. ठीक आहे. आता तुमची चॉईस असेल, तुम्हाला जो पार्ट इझी जातो तो पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्या. बरेचसे स्टुडंट ऑर्थोग्राफिक पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घेतात. तुमची चॉईस. ओके. तुम्हाला जो इझी वाटेल त्यानुसार. आता आयसोमेट्रिक आपल्याला माहिती आहे की एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस आहे. ऑर्थोग्राफिक म्हणजे यापासून हे बनवणं आणि आयसोमेट्रिक म्हणजे 2 किंवा 3 व्ह्यू दिले जातील त्यापासून हा ऑब्जेक्ट बनवणं. ठीक आहे. तर हे करत असताना तुम्हाला आता रिव्हर्स प्रोसेस तर आहे. डिफरन्स बिटवीन आयसोमेट्रिक व्ह्यू आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काय आहे, फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड, थर्ड अँगल सिम्बॉल मेथड ऑर्थोग्राफिक मधला सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मी. ठीक आहे. तो अवश्य बघा. आयसोमेट्रिक सर्कल 4 सेंटर मेथडने आपण ड्रॉ करतो. इझी आहे ती मेथड, ती यूज केली तरी हरकत नाहीये. प्रॉपरली यूज करा. त्यामध्ये लाईन वर्क फार खूप जणांचं मिस्टेक होतं. तर फक्त जो आयसोमेट्रिक सर्कल आहे तेवढाच डार्क आला पाहिजे, रेस्ट ऑफ द लाईन्स त्या स्क्वेअर मधल्या त्या फेंट असतील. ओके. हा, आणि 30 डिग्री आपण मेन्शन करतो ना, तर ते द्यायला विसरू नका. ठीक आहे. आयसोमेट्रिकचे मी जवळपास 3 ते 4 प्रॉब्लेम्स हे कम्प्लीट डिटेल सॉल्व्ह करून इथे या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. ग्राफिकची प्लेलिस्ट मध्ये बघा तुम्ही. DLS चे सेपरेट आहेत, पुन्हा आयसोमेट्रिकचे सेपरेट आहेत. ते तुम्ही अवश्य बघा. एक्झाम मध्ये तुम्हाला 101% त्याचं बेनिफिट होईल. ओके. आता सगळ्यात महत्वाचं हा शेवटचा जो पॉईंट मी अंडरलाईन केलाय, जर 2च व्ह्यू दिले असतील तर मग कसं आयडेंटिफाय करायचं आयसोमेट्रिक व्ह्यू कसा येईल. ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टींविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यातून मिळून जाईल त्या प्लेलिस्ट मधून. ठीक आहे. परत एकदा सांगतो, आता हे जे असं आपण डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे, प्रोजेक्शन ऑफ लाईन प्लेन 12 मार्क्ससाठी, ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिक 16 मार्क्ससाठी आणि इंजिनिअरिंग कोर आणि DLS 14 मार्क्ससाठी. आता हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचे हे पॉईंट पूर्ण पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचे ते म्हणजे प्रॉपर लाईन वर्क असू द्या. ठीक आहे. सेकंड थिंग, प्रॉपर डायमेन्शनिंगचे मेथड हे अवश्य रीड करा. ठीक आहे. आता हे जर केलं ना तुम्ही, तुमचे मार्क्स वाढतील. बघा, लाईन वर्क करेक्ट आहे, तुमचे मार्क्स 100% वाढतील. लाईन रिप्रेझेंटेशन कसं करायचंय, अँगल तुम्हाला DLS असेल किंवा प्लेन असेल किंवा लाईन असेल तर अँगल रिप्रेझेंट करताच आला पाहिजे. डार्क लाईन, फेंट लाईन सगळ्यात जास्त मार्क्स पडतील. तर तुम्ही डिफरन्स प्रॉपरली दाखवला ना, डार्क लाईन, फेंट लाईन, जास्तीत जास्त मार्क पडतील. लेंथ, हाईट, विड्थ मेन्शन करायला विसरू नका. ठीक आहे. कोन असेल किंवा कोणची हाईट असेल, पिरॅमिड असेल त्याची हाईट असेल. नंबरिंग, नेमिंग, लेटरिंग जसं द्यायचंय ना, किती MM मध्ये, 6 MM मध्ये आपण नेमिंग करतो की टायटल असेल 8 MM मध्ये करतो, जे काही आहे ते रूल रीड करून तुम्ही लेटरिंग, नंबरिंग ते प्रॉपरली ड्रॉ करा. मिस्टेक करू नका. इन्क्लिनेशन अँगल आयडेंटिफाय करणं आणि तो रिप्रेझेंट करणं, प्रॉपरली रिप्रेझेंट करणं इम्पॉर्टंट आहे. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इन फ्रंट यू अँड टॉप यू, ऑब्जेक्टची पोझिशन मी सांगितलंय तसं ती मिस्टेक करू नका. टॉप व्ह्यू मध्ये जर करेक्ट आलं तर मग फ्रंट व्ह्यू करेक्ट येतो आणि बाकीच्या पुढच्या डेव्हलपमेंट असेल किंवा साईड व्ह्यू असेल ते सुद्धा करेक्ट येतं. तर इम्पॉर्टंट कर्व जे आहेत रिपीटेडली विचारले गेलेत, मागचे क्वेश्चन पेपर बघा, तुमच्याकडे सगळ्यांकडे आहेच ते बघा. आणि त्याच्या मेथड ज्या असतील, इलिप्स 2-3 मेथडने ड्रॉ करता येतो, पॅराबोला 2 मेथड तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट, या विषयावर थोडंसं बोलतो मी. 3 तासाचा वेळ आहे. कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायला पाहिजे हे तुम्ही डिसाईड करायचे. ऑर्थोग्राफिकला 45 मिनिट्स द्या. लाईन आणि लाईनसाठी समजा तुम्ही किती 20 मिनिट्स देताय सफिशियंट आहेत. ठीक आहे. पण प्रॉपर येऊ द्या. प्लेनसाठी तेवढाच वेळ देताय सफिशियंट आहे. तुम्हाला DLS आहे, इंजिनिअरिंग कर्व आहे, आयसोमेट्रिक आहे. कम्प्लीट सगळेच्या सगळे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह होतील हे तुम्हाला बघायचं. शक्यतो आता टाइम बऱ्याच जणांना पुरत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केलं ना, सर्वच्या सर्व ऑब्जेक्ट, सर्व क्वेश्चन्स ड्रॉ करून होतात. ठीक आहे. हा, एखादा पॉईंट जर मिस होत असेल ना, मग छोटं ज्याला मार्किंग कमी आहे ना, तो सगळ्यात शेवटी तुम्ही सॉल्व्ह करा. असं करू शकता. जो इझी वाटेल तो आधी सॉल्व्ह करा. पण
कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा हे आधी डिसाईड करून ठेवलं. थोडं प्लस मायनस झालं तरी चालतंय, पण जर करेक्ट येत असेल ना तुमचं मग 5-10 मिनिटं त्याला जास्त द्या, चालेल, मार्क जास्त मिळतील. ओके, तर टाइम मॅनेजमेंटवर थोडंसं तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं ऍटलिस्ट पेपरच्या आधी एक क्वेश्चन पेपर मनाने सॉल्व्ह करा 3 तास बसून. ठीक आहे, 3 तास बसून सॉल्व्ह करा. तुम्हाला जजमेंट येईल तुमचं किती वेळात ते कम्प्लीट होत आहे, कुठं जास्त तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे, कुठं फास्ट ड्रॉ करायला पाहिजे. ठीक आहे, ड्राफ्टर किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, रोल अँड ड्रॉ, सेट स्क्वेअर, सगळ्यांचा प्रॉपरली यूज करा. ठीक आहे, सो बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या पेपरसाठी. अँड स्टे कनेक्टेड विथ अक्षय व्ह्यू पॉइंट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.